So good morning students. In today's lecture we are going to discuss about regulation of enzyme activity in living system. आता मागच्या आतापर्यंतच्या सगळ्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की एन्झाइम्स म्हणजे काय, एन्झाइमचं क्लासिफिकेशन, एन्झाइमचं इनिबिशन हे सगळं आपण शिकलो. आता हे सगळं होत असताना एन्झाइमच्या सेल्युलर लेवलवरती लिव्हिंग सिस्टीम वरती कशा पद्धतीने इफेक्ट करतं, त्याचं काम काय असतं, त्याचं फंक्शन काय असतं, हे सगळं आपण आतापर्यंत स्टडी केलं. आता आपल्या या युनिटचा लास्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे की या सगळ्या एन्झाइमची जी ऍक्टिव्हिटी असते ती ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने आपण रेग्युलेट करू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस प्रकारचे सेल्स असतात. आपल्या बॉडीमध्ये सपोज कन्सिडर अँड ह्युमन बिंग, आपण जर एखादा ह्युमन बिंग कन्सिडर केला तर त्या ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये व्हेरियस प्रकारचे सेल्स असतात. आता तुम्हाला माहिती आहे इट इज ऑर्गॅनिझम, होल ऑर्गॅनिझम इज मेड अप फ्रॉम दी ऑर्गन्स. हा ग्रुप ऑफ ऑर्गन्स आहे. ग्रुप ऑफ ऑर्गन्स पासून एक होल ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. आता प्रत्येक ऑर्गन मध्ये, प्रत्येक टिश्यू मध्ये त्याची वेगळी कॅरेक्टरिस्टिक राहील, त्याची वेगळी ऍक्टिव्हिटी तिथे राहील. आता त्याची प्रत्येक वेगळी ऍक्टिव्हिटी, प्रत्येक सेल्सकडे त्याचं वेगळं एन्व्हायरमेंट राहील आणि प्रत्येक सेल्सकडे त्याचं वेगळं फंक्शन असेल. आता ते सगळं फंक्शन करत असताना त्यासाठी प्रत्येक सेलकडे वेगळे एन्झाइम्स लागतील. आता लायसोझोम्स मध्ये, आता लायसोझोम्स तुम्ही स्टडी करा सेल ऑर्गॅनेल, तिथे काय होतं, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं. ते प्रोटीनचं ब्रेकडाऊन होण्यासाठी तिथे प्रोटिओलिटिक म्हणजे प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणारे एन्झाइम्स तिथे लागतील. म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटिओलिटिक एन्झाइम आपले कुठे ऍक्टिव्हेट व्हावे लागतील, सगळ्यात जास्त प्रोटिओलिटिक एन्झाइम्स आपले लायसोझोम्स मध्ये ऍक्टिव्हेट असावे लागतील. सो प्रोटिओलिटिक एन्झाइम्स हे सायटोसॉल्स मध्ये ऍक्टिव्हेट असून चालेल का, तर नाही, असं चालणार नाही. कारण की ते जर सायटोसॉल्स मध्ये ऍक्टिव्ह झाले तर तिथे काय होईल, सायटोप्लाझम मधल्या जे काही सगळे मटेरियल्स आहेत ते सगळे मटेरियल डिग्रेड करून टाकेल, तिथे सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल सेल्सला. म्हणून आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला जे एन्झाइम्स असतात ते बॉडीमध्ये वेल रेग्युलेट ठेवावे लागतात. सो एन्झाइम रेग्युलेशन आपण बघतोय. मग आता तुम्ही मला एक सांगा की एन्झाइमचं आपण रेग्युलेशन करतोय, एन्झाइमची आपल्याला ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करायची आहे. समजा एन्झाइमचं फंक्शन आपण सुरुवातीपासून स्टडी केलं, तेच एक क्विक रिव्हिजन करूया. समजा आपल्याकडे काहीतरी सबस्ट्रेट आहे आणि त्या सबस्ट्रेट पासून आपला प्रोडक्ट तयार होतोय. या सबस्ट्रेट पासून आपला प्रोडक्ट तयार होतोय. हा सबस्ट्रेट पासून प्रोडक्ट तयार होण्यासाठी आपण इथे काहीतरी ही रिएक्शनचा रेट वाढवण्यासाठी इथे काहीतरी एन्झाइमचं ऍडिशन केलं. आता या एन्झाइमचं ऍडिशन करण्यासाठी या एन्झाइमचे ऍडिशन सायटोसोल्स मध्ये नॅचरली ऑकरिंग एन्झाइम्स आपले प्रेझेंट होते. ते काहीतरी त्यांनी रिएक्शन आपलीकडे आपण सुरुवातीपासून बघितलं ना, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये व्हेरियस ग्लायकोलिसिस, ग्लायकोजन सिंथेसिस अशा पद्धतीचे रिएक्शन करण्यासाठी आपण काय केलंय, तिथे एन्झाइम्स म्हणजे रिएक्शन फास्ट करण्यासाठी तिथे एन्झाइमचा यूज केला. मग या एन्झाइमला गरज नसताना आपल्याला जेव्हा एन्झाइमची गरज होती तेव्हा आपण एन्झाइम यूज केले. मग गरज नसताना आपण का बरं एन्झाइमचं सिंथेसिस करायचं, आपण का बरं सेलची एनर्जी यूज करायची. मग हे एन्झाइमचं रेग्युलेशन कसं बरं होत असेल, कोणी सांगू शकेल? एन्झाइमचं रेग्युलेशन हे कशा पद्धतीने होत असेल, मग काय होत असेल, त्याची ऍक्टिव्हिटी वाढत असेल, त्याची ऍक्टिव्हिटी डिक्रीज होत असेल. येस हर्षदा. म्हणजे सर प्रश्न काय तुमचा, एकदा परत सांगा. म्हणजे प्रश्न म्हणजे आता समजा आपल्याला रिएक्शन एखादी हे करायची, कॅरी आउट करायची. समजा आपण ग्लायकोलिसिसची रिएक्शन कॅरी आउट करतो, पण आपल्याकडे सेलमध्ये ग्लुकोज प्रेझेंट नाही. मग ग्लायकोलिसिस साठी लागणारे एन्झाइम्स आपण का बरं सिंथेसाइज करायचे. आता ते ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने रेग्युलेट करू आपण, म्हणजे एन्झाइमचं रेग्युलेशन कशा पद्धतीने करायचं, त्याचं फंक्शन कसं स्टॉप करायचं आपल्याला, ते तुम्ही गेस करू शकता का की एन्झाइमचं काय होत असेल की जेणेकरून एन्झाइमचं रेग्युलेशन हे होत असेल. Inhibition. Yes, Gaurav, you got the point. Inhibition होईल सर. इनिबिशन होईल. म्हणजे जर आपल्याला एखाद्या एन्झाइमला त्याची ऍक्टिव्हिटी स्टॉप करायची असेल तर त्याचं काय होईल, तिथे इनिबिशन होईल. आणि हायपर ऍक्टिव्ह करायचं असेल तर काय होईल, त्याची ऍक्टिव्हिटी वाढेल, त्याचं ऍक्टिव्हेशन होईल आणि त्या स्पेसिफिक एन्झाइमचं सिंथेसिस हे तिथे वाढेल. म्हणजे काय झालं, आपला तिथे एन्झाइम रेग्युलेट झाला. त्या एन्झाइमची स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपण रेग्युलेट केली, त्याचं सिंथेसिस केलं. म्हणजेच काय केलं, तिथे काय केलं आपण, या एन्झाइमची ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यासाठी आपण काय केलं, increase or decrease the concentration काय केलं आपण, त्या एन्झाइमचं इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केलं.
म्हणजे तो एन्झाईम स्पेसिफिकली जास्त अमाऊंट मध्ये राहिला तर तो एन्झाईम कॅरी आउट करेल, ती रिएक्शन कॅरी आउट करेल स्पेसिफिकली इन टर्म्स ऑफ दॅट रिएक्शन. एन्झाईम जर कॉन्सन्ट्रेशन जर डिक्रीज केलं तर अल्टिमेटली एन्झाईम ऑब्सेंट असेल आणि ती रिएक्शन प्रॉपरली होणार नाही. म्हणजेच आपण काय केलं इथे, कॉन्सन्ट्रेशन एन्झाईमचं इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केलं. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केल्यामुळे किंवा डिक्रीज केल्यामुळे काय झालं, त्या स्पेसिफिक रिएक्शनचं, त्या स्पेसिफिक एन्झाईमचं आपलं काय झालं, रेग्युलेशन झालं. त्यानंतर एन्झाईमला स्पेसिफिक एन्व्हायरमेंट मध्ये आपण ठेवू शकतो. चेंज द एन्व्हायरमेंट. आता तुम्ही सेल ऑर्गॅनेल जेव्हा शिकले असाल, त्या सेल ऑर्गॅनेल शिकत असताना तुम्हाला माहिती असेल की एव्हरी सेल ऑर्गॅनेल, प्रत्येक सेल ऑर्गॅनेलकडे त्याचं एक स्पेसिफिक काय असतं, वेगळं पीएच असतं, त्याचं एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट असतं, त्याचं एक वेगळं पीएच असतं, त्याचं एक वेगळं टेम्परेचर असतं. मग त्या स्पेसिफिक पीएच, त्या स्पेसिफिक टेम्परेचर मध्ये तशाच पद्धतीचे एन्झाईम लागतील. आता तुम्हाला माहिती आहे की हायड्रोलिटिक एन्झाईम, प्रोटीएज एन्झाईम जे लायसोझोम्स मध्ये प्रेझेंट असतात ते आपण सायटोसोल मध्ये यूज करू शकत नाही. कारण की जर आपण ते लायसोझोम्स मधून सायटोसॉल मध्ये, दिस इज सेल, दिस इज अवर सेल ऑर्गॅनेल, that is lysosome, this is cytosol. जर लायसोझोम मधून ते एन्झाईम आपण सायटोसॉल मध्ये सेलच्या डंप केले, समजा दिस एन्झाईम वी डंप इनटू दी सायटोसॉल, मग ते सायटोसॉल मध्ये फंक्शन करू शकणार नाही. कारण की लायसोसोलचं पीएच काय आहे, लायसोसोलचं पीएच हे ऍसिडिक आहे आणि सायट्रोसोलचं पीएच हे नॉन ऍसिडिक आहे, म्हणजे समवट न्यूट्रल साइडला त्याचं पीएच आहे. हे एन्झाईम यांचं 3D कन्फर्मेशन तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक प्रोटीन, प्रत्येक एन्झाईम हा स्पेसिफिक त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये त्याचं 3D कन्फर्मेशन दाखवतो, त्याचं पीएच तिथे दाखवतो, त्याच्या टेम्परेचर वरती त्याचा पूर्ण 3D स्ट्रक्चरचा त्याचा इफेक्ट तिथे होत असतो. 3D कन्फर्मेशन वरती त्याचा इफेक्ट त्या एन्झाईमचा स्पेसिफिकली होत असतो. सो अशा पद्धतीने एन्झाईमचं रेग्युलेशन केलं, म्हणजे एन्झाईमला काय केलं, एका स्पेसिफिक कंपार्टमेंट मध्ये, त्यांच्या एका स्पेसिफिक कंपार्टमेंट मध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी तिथे स्टोअर केलं. तर अशा पद्धतीचं ऍक्टिव्हिटी ही चालते. आता समजा आपलं एक घर आहे. आता त्या घरात आपण काय केलं की किचन मध्ये आपण काय करतो, किचन मध्ये आपण स्वयंपाक करतो. त्या किचन मध्ये स्वयंपाक करतो, ते स्वयंपाकाचं सामान आपण हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये घेऊन जातो का, तर नाही. कारण की ते फंक्शन करणारे सगळे ॲपरेटस, सगळं एन्व्हायरमेंट आपलं कुठे प्रेझेंट आहे, आपल्या घराच्या किचन मध्ये प्रेझेंट आहे. सो अशा पद्धतीचे एन्झाईम रेग्युलेशन आपल्याला आता शिकायचं आहे. सो एन्झाईम रेग्युलेशन इन लिव्हिंग सिस्टीम, एन्झाईम रेग्युलेशन लिव्हिंग सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने होतं. आता तुम्हाला माहिती आहे की लॅब कंडिशन मध्ये, इन लॅब कंडिशन एन्झाईम इन्फ्लुएन्सेस, एन्झाईम ऍक्टिव्हिटी इज इन्फ्लुएन्सेस अँड कॅन बी स्टडीड इझिली. आता इन विट्रो कंडिशन मध्ये समजा आपण एखादी सेल कन्सिडर केली, समजा आपल्याला स्टडी करायचं बॅक्टेरियल सेल कल्चर. समजा बॅक्टेरियल सेल कल्चर मध्ये एखाद्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी, समजा आपण केला ई कोलायचा कल्चर, आणि या ई कोलायच्या कल्चर मध्ये आपल्याला स्पेसिफिक एन्झाईमची ऍक्टिव्हिटी आपल्याला स्टडी करायची आहे. सो ही ई कोलायची स्पेसिफिक एन्झाईमची ऍक्टिव्हिटी आपण लॅब कंडिशन मध्ये इझिली स्टडी करू शकतो. कारण की या ई कोलाय पासून, या बॅक्टेरिया पासून आपण एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीचं आहे, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं की डिक्रीज झालं, याचा ऍसे आपण इझिली स्टडी करू शकतो. म्हणजे लॅब कंडिशन मध्ये या सगळ्या फॅक्टर्स स्टडी करणे इझी आहे. कारण की आपल्याला या सेल्स कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट आहे, त्यांचं पीएच किती आहे, त्यांचं टेम्परेचर किती आहे, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे न्यूट्रिशनल व्हॅल्यू, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला लॅब कंडिशन मध्ये असते. पण बॉडी लेवलवरती प्रत्येक सेलकडे आपण जाऊन तर बघू शकत नाही ना, की प्रत्येक सेलकडे, लिव्हिंग सिस्टीमच्या प्रत्येक सेलकडे कशा पद्धतीचं फंक्शन चालतं. मग ते स्टडी करायचं आहे आपल्याला पूर्ण कुठे, लिव्हिंग सिस्टीम मध्ये. म्हणजे लिव्हिंग सिस्टीम मध्ये एखाद्या ह्युमन मध्ये आपण प्रत्येक सेलकडे जाऊन झाकून बघू शकत नाही ना, की तो सेल कशा पद्धतीने काम करतो, तिथे त्या एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे. तर ते कसं स्टडी करायचं ते सगळं आपल्याला बघायचं, की हे सगळे आपण एन्झाईम काय करायचे, या सगळ्या एन्झाईमला आपलं एक्स्ट्रॅक्ट करायचं, आणि हे सगळं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे इन विट्रो कंडिशन मध्ये. तर त्याला आपण आपल्या बॉडी लेवलवर जी मिमिकिंग ऍक्टिव्हिटी असते, जी बॉडी लेवलची ऍक्टिव्हिटी असते, ती आपल्याला इन विट्रो कंडिशन मध्ये, लॅब कंडिशन मध्ये ती ऍक्टिव्हिटी आपल्याला मिमिक करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इझिली आपली कळू शकते. म्हणजे इन विट्रो कंडिशन मध्ये आपण टेम्परेचर,
पीएच यासारखे फॅक्टर्स आपण स्टडी करू शकतो. सो सेलच्या प्रत्येक सेलकडे त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स व्हॅरी होत असतात. म्हणजे एखाद्या सेलच्या स्पेसिफिक सेल्युलर ऑर्गॅनेलकडे वेगळं पीएच लागेल, त्याच्याकडे वेगळं टेम्परेचर लागेल, त्याच्याकडे वेगळे एन्झाइम्स प्रेझेंट असतील. कंडिशन्स vary from cell to cell and change in individual cell over time. For instance, stomach cells need different enzyme. Stomach cell ला वेगळ्या एन्झाइमची गरज असते. फॅट स्टोरेज सेलला वेगळ्या एन्झाइमची गरज असते. स्किन्सला वेगळ्या एन्झाइमची गरज असते. ब्लड सेल्स आणि नर्व सेल्स, म्हणजे हे सगळे बॉडी मधले सेल्स जे आहे, प्रत्येक सेलला त्याची स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी व्हेरियस एन्झाइमची रिक्वायरमेंट असते आणि त्या एन्झाइमचं रेग्युलेशन हे डिफरंट होत जातं. त्या एन्झाइमचं रेग्युलेशन हे व्हॅरी होत जातं. सो फॉर इन्स्टंट stomach cell need different enzyme than fat storage cells, skin cells, blood cells and nerve cells because enzymes guide and regulate the metabolism. एन्झाइम काय करतं, आपलं मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा म्हणजे बॉडी लेवलवर आपण बघितलं की ज्या काही सगळ्या आपल्या मेटाबॉलिक रिएक्शन्स होत्या, कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम आपण बघितलं की ते सगळं रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, एन्झाइमचं रेग्युलेशन हे प्रॉपरली असावं लागते. जर एन्झाइमचं रेग्युलेशन थोडं काही बिघडलं तर आपल्या मेटाबॉलिझम मध्ये आपल्याला डेफिशियन्सी जाणवते, आपल्याला काहीतरी डिसीज तिथे कॉज होतात. म्हणजे एखादा स्पेसिफिक एन्झाइम, समजा आता आपल्याला आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन मध्ये जर गडबड झाली तर इन्सुलिन मध्ये गडबड झाल्यावर कोणता डिसीज होतो बरं आपल्याला? समजा एक इन्सुलिन डायबिटीस मिलिटस करा. डायबिटीस मेलिटस आपला म्हणजे ब्लड शुगर लेवल काय होतं, तिथे ब्लड शुगर लेवल तिथे इन्क्रीज होते. मग आता ही ब्लड शुगर लेवल इन्क्रीज झाल्यावर काय होतं, ही का बरं झाली अशी? कारण की इन्सुलिन नावाचा जो हॉर्मोन होता, आता तो हॉर्मोन आहे म्हणजे अल्टिमेटली काय, तो एन्झाइम आहे एक प्रकारचा, त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि गडबड झाल्यामुळे मेटाबॉलिझम मध्ये आपली गडबड तिथे झाली. सो एन्झाइम रेग्युलेशन साठी आपल्याला 6 प्रकारचं रेग्युलेशन आपल्याला शिकायचं आहे. एन्झाइम रेग्युलेशन आपण 6 पद्धतीने एन्झाइमचं रेग्युलेशन आपल्याला लिव्हिंग सिस्टीम मध्ये आपण करू शकतो. फर्स्ट इज ॲलोस्टेरिक इनिबिशन, सेकंड इज ऍक्टिव्हेशन ऑफ लॅटंट एन्झाइम, थर्ड इज कंपार्टमेंटेशन ऑफ द मेटाबॉलिक पाथवे, फोर्थ इज कंट्रोल ऑफ एन्झाइम सिंथेसिस and fifth is enzyme degradation and sixth is iso enzymes. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे असतात, 6 पद्धतीचे आपल्याला एन्झाइम रेग्युलेशन म्हणजे एन्झाइम ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला 6 रेग्युलेटरी मेकॅनिझम आपल्याला शिकायचं आहे. त्यापैकी फर्स्ट बघूया आपलं ॲलोस्टेरिक रेग्युलेशन. आवाज येतोय माझा क्लिअर सगळ्यांना? हो सर येतो. ओके. सो ॲलोस्टेरिक इनिबिशन. आता एन्झाइम इनिबिशन शिकत असताना आपण एक कॉन्सेप्ट बघितला होता, ॲलोस्टेरिक साइट. आता ॲलोस्टेरिक साइट म्हणजे कोणी सांगेल का मला, व्हॉट इज ॲलोस्टेरिक साइट? मोर दॅन येस उमेश. मोर दॅन वन ऍक्टिव्ह साइट सर. More than one active site. We are talking about allosteric site. Allosteric sites off site. हा गौरव, म्हणजे सिंपलचा कॉन्सेप्ट असा आहे, द साइट अदर दॅन ऍक्टिव्ह साइट, द साइट विच इज अदर दॅन ऍक्टिव्ह साइट. आता ऍक्टिव्ह साइट म्हणजे काय? ऍक्टिव्ह साइट आपली अशी साइट असते एन्झाइमची की जिथे आपला काय होतो, जिथे आपला सबस्ट्रेट हा जाऊन बाइंड होतो. ऍक्टिव्ह साइट वरती आपला सबस्ट्रेट बाइंड होतो, तिथे आपली रिएक्शन घडून आणते. पण आपण म्हटलं होतं एन्झाइम्सला ऍक्टिव्ह साइट वगळता दुसरी सुद्धा साइट असते. कोणती ती साइट? त्या साइटला आपण म्हणतो ॲलोस्टेरिक साइट. द साइट अदर दॅन ऍक्टिव्ह साइट